अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी आहे रीमा, तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामी समर्थांची नित्यसेवा काय करायची आहे. जे जुने सेवेकरी आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे की स्वामी समर्थांची नित्यसेवा काय करायची, कशी करायची. जे नवे सेवेकरी आहेत त्यांना माहिती नसेल. फक्त स्वामी समर्थांची नित्यसेवा या शब्दाला घाबरू नका. याच्यामध्ये काही जास्त नाही, खूप साधी सरळ अशी स्वामी समर्थांची सेवा आहे. ज्यांना स्वामी समर्थांची सेवा करायला सुरुवात करायची आहे, ज्यांच्या घरी स्वामी समर्थांची फोटो नाही आहे, मूर्ती नाही आहे, तर त्यांनी प्रथम स्वामी समर्थांची फोटो घरी घेऊन या, स्वामी समर्थांची मूर्ती घरी घेऊन या. त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांच्या सेवेला सुरुवात करा. स्वामी समर्थांचा वास आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण स्वामी समर्थांची सेवा करतो तेव्हा आपण त्यांच्या समोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर याच्यासाठी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथ यासाठी लागणार आहे. बऱ्याच जणांकडे दिंडोरी प्रणीतचं श्री स्वामी चरित्र सारामृत असेल. हा स्वामी समर्थांचा आत्मा आहे. मी हे एका बुक स्टॉलमधून घेतलेलं आहे, कारण मला तेव्हा स्वामी समर्थांचं केंद्र असतं हेही माहिती नव्हतं. मला अशीच इच्छा झाली होती की स्वामी समर्थांची सेवा करायची. त्यावेळेमुळे मी बुक स्टॉलमध्ये विचारलं, तर मला योगायोगाने त्या बुक स्टॉलमध्ये हा ग्रंथ भेटला आहे. आणि हा ग्रंथ तुम्ही केंद्रामधून घेऊ शकता, ऑनलाईन मागवू शकता. अक्कलकोटमध्येही हा ग्रंथ मिळतो. तसेच आता नित्यसेवा नावाचं एक ॲपही आलेलं आहे, त्याच्यावरतीही तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. हे 1 ते 21 अध्याय आपल्याला यातले रोज 3 अध्याय वाचायचे आहेत. तर तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी अध्याय म्हणजे स्टार्टिंग करू शकता अध्याय वाचण्यासाठी. म्हणजे गुरुवारच असावा असं काही नाही. जर तुम्हाला गुरुवारचा भेटला वार तर अतिउत्तम. पण तुम्हाला कधी कधी होतं ना की मला नाही आजच स्वामी समर्थांची सेवा करायची आहे, त्या दिवशी कोणताही वार असो काही हरकत नाही. तशी स्वामी समर्थच आपल्याला बुद्धी घालतात की, आणि आपली इच्छा होते की आजपासून स्वामी समर्थांची सेवा करायची आहे. आता 1 ते 3 अध्याय आपल्याला रोज वाचायचे आहेत त्यातले. आणि म्हणजे कसे वाचायचे आहेत, आता पहिला दिवस आहे त्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3 असे 3 अध्याय वाचायचे. दुसऱ्या दिवशी 4, 5, 6, तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 असं कंटिन्यू तुम्हाला प्रत्येक दिवशी 3 अध्याय वाचायचे आहेत. म्हणजे तुमचा 7 दिवसामध्ये हे स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण पूर्ण होतं. आणि ज्यांची इच्छा आहे, ज्यांना वेळ आहे, ते एका दिवसामध्ये 7ही याचं अध्याय वाचू शकतात. म्हणजे त्यांचा एका दिवशी 7, दुसऱ्या दिवशी 14 आणि तिसऱ्या दिवशी 21 असे अध्याय होतात. त्यामुळं 3 दिवसामध्ये एक पारायण कंप्लीट होतं. एक पारायण कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला परत 8व्या दिवसापासून जे 3 रोज अध्याय वाचणार आहेत त्यांच्यासाठी परत आपल्याला पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे. कंटिन्यू 3 अध्याय रोज वाचत जायचे आहेत. आणि मध्ये स्त्रियांना मासिक पाळी येते. तर आता तुमचे समजा 9 अध्याय झालेले आहेत, तर तुम्हाला मासिक पाळी आली 4-5 दिवसानंतर तुम्हाला पुढे 10व्या अध्यायापासून याला सुरुवात करायची आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला 11 माळी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. आणि हा जप करताना आपल्याला म्हणजे आपण फक्त स्वामी समर्थांशी जोडले गेलो पाहिजेत. आपल्या मनात फक्त स्वामी समर्थ पाहिजे, इतर कोणताही विचार नको, कोणतीही चिंता नको, कोणताही म्हणजे मला हे करायचं ते करायचं असं कोणताही विचार मनामध्ये आणू नका. फक्त तुम्ही स्वामी समर्थांचा नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला 11 माळी जप जमत नसेल तर तुम्ही फक्त 1 माळी जप करा. आणि जर तुम्हाला जप करणं ही जमत नसेल, कोणाला हाताचाही प्रॉब्लेम असतो, त्याचे काही रूल्स आहेत जपमाळा करायचे तेही तुम्हाला फॉलो होत नसतील, तर तुम्ही स्वामी समर्थांसमोर बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ हा फक्त जप तुम्हाला करायचा आहे. तोही फक्त तुम्ही आणि स्वामी समर्थ यामध्ये असणार आहे, दुसरं कोणीच नाही. तुम्हाला जेवढा वेळ तुम्हाला हा जप करा वाटेल तेवढा वेळ तुम्ही हा जप करू शकता. तसेच तुम्हाला घरकाम करते वेळेस, स्वयंपाक करताना, धुणी धुताना, भांडी धुताना, घरातील जी इतर कामे असतात ते करताना तुम्हाला स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. तुम्ही जेवढा जप कराल, जेवढी स्वामी समर्थांची सेवा कराल, तेवढंच तुम्हालाच खूप प्रसन्न वाटेल. म्हणजे तुम्हालाच वाटेल की माझी खूप शुद्धी होते वरचीवर. आणि तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक एक प्रकारचं कॉन्फिडन्स येऊन जातो. म्हणजे
आत्मविश्वास येतो स्वतःमध्ये, आणि माझं कधी स्वामी समर्थ वाईट करणार आहे हे पण आपल्यामध्ये एक विश्वास येऊन जातं. ते तुम्हाला नक्कीच नंतर कळेल जसे जसे स्वामी समर्थांचे अनुभव येत जातील तसं. त्यानंतर आता ज्यांना मांसाहार करतात, जे नॉनव्हेज खातात, त्यांनी म्हणजे वाचून लगेच हा ग्रंथ खायचा आणि वाचायचा असं जमणार नाही. तर तुम्ही वाटलं तर सकाळी हा ग्रंथ वाचा आणि त्यानंतर तुम्हाला जे खायचं आहे ते खा. म्हणजे तुमच्या घरी इतर लोक खात असतील तरी ठीक आहे, तुम्ही स्वामी सेवा करू शकतात, पण तुम्हाला मांसाहार करून स्वामी सेवा तुम्हाला करायचा नाही आहे. त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की या दिवसामध्ये ब्रह्मचर्य पाळायलाच पाहिजे का? तर त्याचीही काही गरज नाही. या नित्यसेवेमध्ये ब्रह्मचर्य पाळण्याची काहीही गरज नाही. आता आणि एक वेळेस तुम्हाला तारक मंत्र ही या सेवेमध्ये करायचं आहे, म्हणजे एक वेळेस त्याचं पठण करायचं आहे. तुम्ही संध्याकाळी करू शकता, सकाळी करू शकता याचं पठण. ज्यांना तारक मंत्र माहिती नाही, ज्यांना तारक मंत्र पाठ नाही, त्यांनी मोबाईलवरती लावून द्या. मोबाईलवरतीही स्वामी समर्थांचे तारक मंत्र आहेत, घरामध्ये लावून द्या. तो तुम्हाला ऑटोमॅटिक पाठ होऊन जाईल आणि त्याच्यामध्येही तोही खूप शक्तिशाली मंत्र आहे. तुमच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येईल त्या मंत्र ऐकल्यामुळे, त्याचे पठण केल्यामुळे. त्यानंतर हे मेन स्वामी समर्थांच्या सोप्या सेवा आहेत. हे याचे 3 अध्यायाचे पठण, स्वामी समर्थांचं नामस्मरण आणि तारक मंत्र, बस. पण असं नाही आहे की स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आला तर तुमचे सगळे संकट चिंता दूर होतील, असं होणार नाही. तेव्हापासून स्वामी समर्थ खरी लीला दाखवतील. आपल्याला बरेच संकट येतील, बरेच अडचणी येतील, तेव्हा पण या अडचणीमध्ये स्वामी समर्थ आपल्यासोबत भक्कम आधार आपल्याला देतील. स्वामी समर्थांचं असं आहे की जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये येतो तेव्हा स्वामी समर्थ आपले जे भोग आहेत ते अगोदर आपले भोग आपल्याला भोगायला लावतात, पण त्याची तीव्रताही ते कमी करतात आणि हे भोग लवकर संपून आपले चांगले दिवसही आपल्याला लवकर दाखवतात. तुम्ही फक्त स्वामी समर्थांची कंटिन्यू सेवा करत राहा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते सगळं तुमच्या लाईफमधले सगळे प्रश्न सोडवतील, कशाचीही चिंता तुम्ही करू नका. आणि ही आहे साधी सोपी स्वामी समर्थांची नित्य सेवा. तर हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईबही करा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.